धन्यवाद. मार्चला इथून सुरुवात होते. टॉस जिंकलाय ओम साई प्रसन्न बरई कर्जत टीमनं फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय. आपण पाहता या ठिकाणी ममदापूर टीमला सलामीचा फलंदाज मोहन पारदी आणि त्याच्या साथीनं आपण पाहताय दीपक. पहिला बॉल पडल्यानंतर आतमध्ये होत होता. हलक्या त्यानं ड्राईव्ह केला. अगदी आपण पाहता एक सिंगल धाव इथून कंप्लीट केली आहे. पहिल्या बॉलवरती पहिली सिंगल धाव. अकाउंट या ठिकाणी ओपन झालंय. स्वतःचं संघाचं अकाउंट या ठिकाणी ओपन करतोय मोहन पारदी, ज्याची चर्चा खऱ्या अर्थानं कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये सातत्यानं आपल्याला पाहायला मिळते आहे. तो मोहन पारदी मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय आणि त्याच्या साथीनं आपण पाहताय दीपक ऑन स्ट्राईक. आता यावेळी पडल्यानंतर आउटसाईड लेग स्टम्पला सोडून जाणारा बॉल. अगदी आपण पाहताय जास्तीचं टर्न इथून मात्र प्राप्त करतो गोलंदाज संदेश ठाकरे. आपण पाहताय गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. एक चांगला गोलंदाज आहे, याची देखील चर्चा आपण पाहताय. वरई टीमकडनं सातत्यानं खऱ्या अर्थानं आपण पाहताय खेळ करत असताना पाहायला मिळतो. फुल लेनचा बॉल ब्लॉक होलमध्ये टाकलाय. पंचांकडे लावली अपील. 11च्या 11 खेळाडू इथे अपील तंत्राचा वापर मैदानाच्या आतमध्ये करतात आणि पंच इथून दर्शवतात. बाटला चेंडू ब्रश झालाय. एक सिंगल धाब इथून कंप्लीट झाली आहे. परफेक्ट ब्लॉक होलमध्ये टाकलेला बॉल संदेश ठाकरेचा. हेच खऱ्या अर्थानं वैशिष्ट्य राहिलं आहे संदेश ठाकरेच्या गोलंदाजीचं. प्रत्येक बॉल जर तुम्ही पाहायला गेले तर फुल लेनचा टाकण्याची ताकद, प्रत्येक बॉल यॉर्कर लेनचा टाकण्याची ताकद या गोलंदाजाकडे आहे. तो गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. धाव फलकावरती 3. चांगला बॉल पडल्यानंतर शरीरावरती आदळला. पंच सांगतात यस फलंदाज OUT आउट. ममदापूर टीमला आणि ते टार्गेट सेट करण्यासाठी मोहन पारदीच्या बॅटमधून धावा येणं या गरजेचं होता, परंतु तो इथे नाराज करतोय आपल्या टीमला आणि बाद झाला 1 या धावसंख्येवरती. आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला इनाट नंबर 3 कबीर अख्तारी. एक चांगले समालोचक देखील आहेत. त्यानंतर पंच देखील खऱ्या अर्थानं आपण पाहताय ते कबीर अख्तारी मैदानाच्या आत. पहिलाच बॉल फॉलोइंग स्वीप करायचा होता. कदाचित आपण पाहता या ठिकाणी बॅट अँड बॉलचा संपर्कच झाला नाहीये. पायावरती बॉल आदळला. आता इथून धाव घेण्याचा देखील प्रयत्न होता. क्रीज सोडली होती, परंतु अगदी आपण पाहताय त्यानंतर पाहितलं आणि लगेच पाठीमागे फिरले. नॉस्ट्राईक तर दीपकनं खऱ्या अर्थानं त्यांना पाठीमागे फिरवलं आणि इथून मात्र आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. संदेश ठाकरेचं पहिल्या षटकामध्ये जे आक्रमण आहे गोलंदाजीची, ते आक्रमण आपल्याला पाहायला मिळतोय. इथून चांगला बॉल. अगदी आपण पाहताय आउटसाइड ऑफ स्टंप. फक्त पाहत राहिले बॉलकडे. आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक फुल लेनचा बॉल पाहायला मिळतोय. इथून देखील डॉट बॉल पाहायला मिळतोय. पहिली विकेट खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये आली आहे ममदापूर टीमची आणि त्यानंतर मात्र प्रेशर टाकण्याचं काम जो खऱ्या अर्थानं प्रामुख्याचा खेळाडू होता ममदापूर टीमचा मोहन पारदी, जो खऱ्या अर्थानं प्रतिस्पर्धी टीमवरती दबाव टाकू शकला असता, तो बाद झाल्यानंतर इथून मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते ती संदेश ठाकरेकडून. इथे शॉर्ट थर्डमॅनमध्ये थोडीशी आपल्याला गफलत पाहायला मिळत होती, परंतु आपली चुकी लगेच सुधारली आणि इथून एक धाव कंप्लीट झाली. एक धाव आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचताय ते अगदी आपण पाहताय 1 बाद 4. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 1 बाद 4 ही धावसंख्या धावफलकावरती ममदापूर टीमची आपण पाहता. पुन्हा एकदा दोन्ही टीमसाठी एक कॉल देतो. इथून आपण पाहता 25 मिनिटांचा अवधी आहे तुमच्याकडे 5 षटकांसाठी. तुमचे 4 षटकं 20 मिनिटांच्या आतमध्ये कंप्लीट होणं बंधनकारक असेल.
जर तुमची 4 षटकं 20 मिनिटांच्या आतमध्ये कंप्लीट झाली नाही तर शेवटच्या षटकामध्ये म्हणजे अंतिम 5व्या षटकामध्ये तुमचा एक फिल्डर हा 30 सर्कलच्या आतमध्ये असेल. मग आता वेळ किती घ्यायचा हे तुमच्यावरती आहे, कारण की आमच्या स्कोररने देखील या ठिकाणी टायमिंग सेट केलं, त्यानंतर ऑफिशियलने देखील टायमिंग सेट केला. ओके ओके, प्लेयर पंचांना सांगितलं ना. ओके ओके ओके. गोलंदाजीसाठी आपण पाहताय सेकंड ओव्हरमध्ये सेकंड पॉवर प्लेमध्ये आता गोलंदाज क्षितिज आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण त्याला पाहू शकता. पहिल्या ओव्हरमध्ये अगदी आपण पाहताय जिथे आपण संदेश ठाकरेचं षटक पाहिलं, 4च धाबा देताना एक विकेट मिळवली, मोठी विकेट त्यानं मिळवली, एक मोठा खऱ्या अर्थानं अडथळा होता त्याला लवकरच बाद केलं. आणि त्यानंतर आता सेकंड ओव्हरमध्ये सेकंड पॉवर प्लेमध्ये क्षितिज हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. समोर आपण पाहताय कबीर अख्तरी. पंचांकडे पुन्हा एकदा अपील, प्रत्येक बॉलवरती या ठिकाणी अपील केली जाते. अपील तंत्राचा वापर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय सातत्याने केला जातोय. थोडंसं दबाव टाकण्याचं काम इथून मात्र आमचे दोन्ही पंच या ठिकाणी डिस्कस करतील आणि त्यानंतर योग्य तो डिसिजन तुमच्यापर्यंत जरूर पोहोचला जाईल. आपण या ठिकाणी पाहता स्वर्गीय सुनील बसंत जांजे स्मृती चषक 2025 या स्पर्धेची आजची दुसरी रात्र आणि या दुसऱ्या रात्रीतील सी पूल मधील ही दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे तुम्ही पाहताय मुंबदापूर टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये ओम साई प्रसन्न बरई कर्जत या दोन टीम मधला हा रणसंग्राम पाहायला मिळतोय. पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, अगदी जर पाहायला गेलं ना तर जमिनीला समांतर हा बॉल मात्र यष्टीरक्षकाकडे निघाला. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. सुरुवात चांगली झाली आहे खऱ्या अर्थानं बॉलिंग करत असताना ओम साईराम प्रसन्न जयराम 11 वरई टीम कडनं स्टार्ट चांगला मिळून दिला संदेश ठाकरेनं आणि तो स्टार्ट आता कायम ठेवत असताना यावेळी स्विच इट करायचा होता. सरळ बाटमधून दाबा येत नाही, अशा वेळी बाकडी बाट करण्याचा प्रयत्न कबीर अख्तरींचा तो देखील सफल ठरला. इथून तुम्हाला धाबा बनवायचा आहे, इथून तुम्हाला टार्गेट सेट करायचं आहे. तुमची पहिला फलंदाजा लवकर परतला, अशा वेळी तुमच्यावरती जबाबदारी वाढली आहे. तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जबाबदारीनं खेळ करणं हे फार महत्त्वाचं आहे. गोलंदाजाच्या मेरिटनुसार क्रिकेट खेळावा लागेल. ऑन साईडला टर्न केला, मिड विकेटमधनं डीपमध्ये क्षेत्ररक्षक येतात, थोडीशी चुकी झाली आहे, परंतु एकच जागा हवी आहे कबीरांना, कारण की दीपक खऱ्या अर्थानं सलामीला आला आणि तो बराच काल नॉन सेकंडवरती आहे, कारण की दीपक देखील हार्ड हिटर फलंदाज आहे. दीपककडे क्षमता आहे, दीपक इथून चांगली बॅटिंग करू शकतो. एक चांगल्या टोटलपर्यंत पोचायचं असेल तर आता दीपककडे संपूर्ण लक्ष लागलं असेल ते ममदापूर टीमचं. त्याला स्ट्राईकवरती ठेवला. धाव फलकामध्ये पाहायला मिळतात 5. इथे देखील फटका, अगदी आपण पाहता गॅपमध्ये ढकलल्या बॉलला, वेगानं बॉल पुढे निघालाय. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील इथून कंप्लीट होते. गुड रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळते. हे करणं फार गरजेचं आहे. जिथे तुमच्या बॅटमधून मोठे फटके येत नाही अशा वेळी सिंगल डबलला प्राधान्य, तिथून धाव फलक पुढं एखादं षटक त्याच्यावरती मोठे फटके येतील, एक चांगली टोटल पाहायला मिळेल. परंतु हे प्लॅनिंग करणं देखील फार गरजेचं असतं आणि ती प्लॅनिंग आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते ती दीपककडून. धाव फलकावरती आल्यात त्या 7. इथे लिडिंग गेस लागली आहे आणि इथे मात्र आणखीन एक फलंदाज बाद ममदापूर टीमला दीपकच्या स्वरूपामध्ये मिळतोय दुसरा आदरा डीजे.
कारण की जास्तीचे डॉट बॉल त्यांनी खेळलेत. त्यांना आता इथून खऱ्या अर्थानं चांगली फलंदाजी करावी लागेल, कारण की त्यांच्यावरती विश्वास दर्शवला होता. कॅप्टन तिसऱ्या क्रमांकावरती त्यांना पाठवलं होतं. डायरेक्ट हिट झाली आहे, डायरेक्ट हिट, व्हेरी डेंजरस. फलंदाज बाद कबीर अख्तारी, तिसरा आदरा डीजे. फलंदाजांना खऱ्या अर्थानं ज्या बॅटिंग लाईनअपसाठी ममदापूर टीम ओळखली जाते, मोहन पारदी, प्रकाश पारदी, त्यानंतर दीपक असेल आणि त्याचनंतर अगदी आपण पाहताय कबीर अख्तारी असेल, प्रवीण असेल, हे मोठे फलंदाज आहेत. खऱ्या अर्थानं बऱ्याचशा चांगल्या टुर्नामेंटमध्ये चांगली टोटल आणि त्यानंतर चांगली बॅटिंग त्यांची राहिली आहे. परंतु आज जर तुम्ही पाहायला गेलं तर स्वर्गीय सुनील वसंत जांजे स्मृती चषक 2025 मध्ये थोडेसे बॅकफुटवरती आपल्याला पाहायला मिळते टीम अहमदापूर टीम, कारण की गोलंदाज आणि गोलंदाजी तेवढा ताकदीची आपल्याला पाहायला मिळते. फुलटॉस बॉल हलक्या हातानं फक्त ड्राईव्ह केला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, डायरेक्ट फेकी आपण पाहता यष्टिरक्षकाच्या हातामध्ये, परंतु एक सिंगल धाव इथून कंप्लीट केली जाते. एक सिंगल आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचलाय ते 9 वरती. आता खऱ्या अर्थानं आपण पाहताय प्रकाश पारदीचं हाच निर्णय इथून असेल की संदेश ठाकरेच्या विरोधामध्ये खऱ्या अर्थानं सिंगल डबलनं त्याचं इथे षटक संपवण्याचा प्रयत्न असेल. ऑन साईडला टर्न केला, डीप मधनं क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नर मधून दुसऱ्या धाबेचा प्रयत्न, पलटलेत लगेच आणि इथे मात्र दुसरी धाव कंप्लीट. थोडेसे नाराज असतील गोलंदाज देखील, कारण की जिथे सिंगल होती तिथे डबल धाव कंप्लीट झाली. 2 धाबा कंप्लीट झाल्यानंतर धावफलक आता जाऊन पोहोचताय ते 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 11 धाबा धावफलकावरती. 3 ओव्हरमध्ये फक्त 11 धाबा, इकॉनॉमिकल स्पेल तीनही आपल्याला पाहायला मिळालेत. विकेट टेकिंग गोलंदाजी, अगदी प्रतिस्पर्धी टीमला डॉमिनेट करणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता. संदेश ठाकरेनं एक चांगलं सुरुवात करून दिली, ज्यानं फक्त पहिल्या षटकामध्ये 4 धाबा खर्च केल्या आणि त्याच्यामध्ये त्यांनी एक मोहन पारदीची विकेट मिळवली. आणि त्यानंतर मात्र आलेला गोलंदाज आपण पाहताय क्षितिज, त्यानं तर देखील आपण पाहताय फक्त 3च धाबा खर्च केल्या, त्यानं विकेट 1 मिळवली. एकंदरीत आपण पाहताय 2 षटकांमध्ये फक्त 7 धाबा आल्या होत्या आणि त्यानंतर पुनश्च एकदा सेकंड स्पेलमध्ये गोलंदाजीसाठी आला संदेश आणि त्यानं मात्र या स्पेलमध्ये देखील 4 धाबा खर्च केल्या आणि एकंदरीत धाबा धावफलकामध्ये पाहायला मिळतात ते 11. काय कमालीचं षटक राहिलं. ओम साईराम प्रसन्न, वरई कर्जत या टीमचा आपण पाहता चांगला खेळ आतापर्यंत राहिला. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक ब्रेक आपण पाहताय. 3 षटकांचा खेळ समाप्ती झाल्यानंतर एक छोटीशी टीम मीटिंग. आता इथून मात्र आपण पाहताय कर्णधार थोडेसे कानमंत्र देत असतील गोलंदाजांना देखील, तिकडे आपण पाहताय बॅटिंग टीमला देखील कानमंत्र देताना. आता इथून येणाऱ्या 2 षटकांमध्ये कशा प्रकारे खऱ्या अर्थानं बॅटिंग केली पाहिजे, इथून किती धावफलकावरती धाबा जमवल्या जातील, हे सर्व काही कॅल्क्युलेशन आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर टीम मिटिंगच्या द्वारे पाहायला मिळालं. आता मात्र येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये इथून कशा प्रकारची बॅटिंग असेल हे देखील पाहावं लागेल. एक चांगल्या टोटलपर्यंत, एक फायटिंग टोटलपर्यंत जर पोचायचं असेल तर इथून आता प्रकाश पारदी आणि त्याचे साथी प्रवीण यांना चांगली बॅटिंग करावी लागेल. या 2 षटकांमध्ये
जास्तीत जास्त धाबा जमावाव्या लागतील. गोलंदाजीसाठी आपण पाहता रितेश चौथ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजीसाठी आलाय रितेश आणि रितेशसाठी कॅश प्राइज आलाय पिस्तूल ग्रुप वरई यांच्याकडून रितेशच्या विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि इथून पहिल्या बॉलवरती सिंगल आली. बॅक टू द बॉलर हा फटका होता लॉंग ऑफ आणि अगदी लॉंगॉनच्या मधोमध हा फटका खेचायचा होता, परंतु अगदी आपण पाहता एलिव्हेशन नव्हतं. एकच धाब इथून कंप्लीट झाली. एक धाब आल्यानंतर 12 धावा धावफलकावरती. ऑन स्ट्राईक आता आपल्याला पाहायला मिळतो प्रवीण. एखादा मोठा फटका हवा आहे त्यासाठी जावं लागेल, त्या शोधामध्ये जावं लागेल फलंदाजांना. इथे देखील आपण पाहताय मिस टायमिंग राहिलाय. ऑन साईडला डीपमध्ये बॉल चाललाय. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न सॅकिंग एंडवरती फ्रिकी, परंतु प्रकाश पारधी जो सफल आहे लगेच पाठीमागे फिरला. त्याला माहिती आहे मी पोचू शकतो, माझा साथी पोचू शकत नाही. तो पाठीमागे फिरला आणि फक्त एकच धाबेतून पाहायला मिळते. चपल चित्ता म्हणून खऱ्या अर्थानं त्याचं देखील ओळख राहिली आहे. 13 धावा धाव फलकावरती. ऑन स्ट्राईक आता प्रकाश पारधी, मोहन पारधीचं बंडू आपण पाहताय. परंतु आता जेवढं नाव मोठं आहे ना तेवढी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये मोठी करावी लागेल, कारण की तुमच्याकडे प्रेक्षक वर्ग असेल. त्यानंतर संपूर्ण डगाऊट पाहतोय. फटका चांगला स्क्वेअर ऑफ द विकेट. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये फिल्डिंग चांगली पाहायला मिळते आहे. बॉल हातातून जरूर निसटला, परंतु ज्या प्रकारची फिल्डिंग केली आहे, कारण की बॉल अगदी समोर पडला होता. त्यानंतर बॉल अगदी आपण पाहताना टेक ऑफ करत होता, त्याच वेळी त्यांनी मात्र बॉलला खाली दडपलं आणि इथून मात्र फक्त 2च धाबा आल्या. 2 धाबा आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचता ते 15 वरती. 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. टार्गेट सेट करते ममदापूर टीम. टॉस खऱ्या अर्थानं गमावला, त्यानंतर बॅटिंग त्यांच्या बाटाला आली आणि ते बॅटिंग स्वीकारत असताना आतापर्यंत 4थं षटक प्रगतीपथावरती असताना 15 धावा धावफलकावरती. किमान 30+ धाबा. इथं पाडल स्वीप करायचं होतं, बॅट बॉलचा संपर्क नाही. या डायरेक्ट हिटचा प्रयत्न पुन्हा एकदा चुकी झाली आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहताना जिथे सिंगल धाव देखील मिळाली नसती तिथं मात्र या 2 धाबा आल्यात. ह्या तुमच्या एक चुका आहेत ना क्रिकेटमध्ये, ह्या तुम्हाला मागण्या ठरू शकतात, कारण की प्रतिस्पर्धी टीमच्या धावा येत नाही आणि तुम्ही आता त्यांना धाबा देण्यास मदत करताय. या 2 धाबा धावफलकावरती आल्यानंतर आपण पाहताय एकंदरीत 17 धावा धावफलकावरती. एकीकडे आपण पाहताय ममदापूर टीम हाच विचार करते धाबा कशाही होत, कोणत्याही स्वरूपात होत, फक्त धाबा आमच्यासाठी येणं फार गरजेचं आहे, कारण की आमची गोलंदाज देखील तेवढ्या ताकदीचे आहेत. आम्ही देखील त्या टोटलला फाईट करू शकतो आणि तेच आता प्रयत्न त्यांचं मैदानाच्या आतमध्ये चालू आहेत. चला मॅच स्टार्ट करा. पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. यावेळी चुकी झाली आहे. बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. त्यांची मन जिंकण्याचं काम खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून आपण पाहता. दर्जेदार संगीत, व्हॉइस क्वालिटी आणि त्यांचा खऱ्या अर्थानं आवाजाची क्लॅरिटी तुम्हाला ऐकायला मिळते. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. नेक्स्ट बॉल हलक्या हातानं ड्राईव्ह केला. बॅक टू द बॉलर. फटका अगदी आपण पाहता हलक्या हातानं ग्लान्स केला होता. एकच धाब इथून कंप्लीट झाली आहे. एक धाब आल्यानंतर इथून धावफलक जाऊन पोहोचला ते 22 वरती. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि 4 ओव्हरमध्ये धाबा आल्या त्या ममदापूर टीमच्या 22. 5 जिथे खऱ्या अर्थानं धाव नव्हती तिथे मात्र एक्स्ट्राची धाव मिळाली. 2 धाबा आल्या. प्रकाश पारधी स्ट्राईकवरती आला, त्यानंतर लगेच चौकार आला. हे क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं पलटवार करण्यासाठी एखादी चुकी हवी असते आणि ती चुकी झाली. 22 धावा धावफलकावरती. अजूनही 1 ओव्हरचा खेळ बाकी आहे. ह्या एका ओव्हरमध्ये आता इथून किती धाबा येतील आणि किती धाव संख्येचं टार्गेट इथून सेट करेल ती ममदापूर टीम हे देखील आपल्याला पाहावं लागेल. परंतु जास्त वेळ घेऊ नका, कारण की वरई टीम आपण योग्य टाईममध्ये खऱ्या अर्थानं आहात, त्याच्यामुळे आता शेवटच्या षटकामध्ये टाईम घेऊ नका.
गोलंदाजीसाठी आपण पाहता यश आपल्याला पाहायला मिळेल. यश गोलंदाज. सन्माननीय आमचे मान्यवर पहा या ठिकाणी उपस्थित आहेत राजाराम भुसाल साहेब माजी सरपंच यांच्याकडून खऱ्या अर्थाने या आयोजकांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज झालं आणि खऱ्या अर्थानं प्रत्येकानं या स्पर्धेचा आयोजकांचं खऱ्या अर्थानं कौतुक केलं. प्रत्येकानं या स्पर्धेचं कौतुक केलं. जेवढ्या ताकदीची ही स्पर्धा आपण पाहताय ना खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये अफाट मेहनत घेतली आहे परंतु या फटक्यासाठी प्रकाश पारदीनं मेहनत घेतली आहे. ठोकलाय प्रकाश पारदीनं त्याच्या खात्यातील हा ट्रेडमार्क शॉट बैठक षटकार. डीजे आपण या ठिकाणी पाहता नो बॉल प्लस षटकार. इथून 6 आणि नोची एक 7 धावा धावफलकावरती येतील. धावफलक जाऊन पोहोचले 29 वरती. थर्ड अंपायर सर काय चेक करायचं. बॅट्समन क्रिचच्या ओके ओके बेल्स खाली पडल्यात त्या चेक करायचं आहे. कुणाल सर चेंज केला. आता या ठिकाणी प्रकाश पारदीनं जसं नावाचं कौतुक आपण करत होतं त्या नावाप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. त्यानं ठोकलाय षटकार. आता इथून 6 बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे म्हणजे 1 षटकाचा अजूनही खेळ बाकी आहे कारण की पहिला नो बॉल त्याच्यावरती षटकार. विकेट हॅट्रिकसाठी पिस्तूल ग्रुप वरई यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज आणि त्यानंतर आमचे सन्माननीय राजाराम भुसाल माजी सरपंच यांच्याकडून देखील आयोजकांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज आलं. फ्रीटचा बॉल यावेळी फॉलो केलं फलंदाजांना. अगदी आपण पाहताय पंचांकडे दाद मागितली जाते. पंच इथे अगदी तटस्थ पाहायला मिळतात आणि आपल्याकडे रिव्ह्यू हा फक्त वेट साईट आणि त्यानंतर रनआउटसाठीच आहे आणि तो देखील एकच असेल. जर तो तुमचा रिव्ह्यू सक्सेस झाला तर नेक्स्ट रिव्ह्यू तुमच्यासाठी उपलब्ध असेल. अन्यथा आपला रिव्ह्यू त्या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू घेता येणार नाही. आणि मॅच टाय झाली तर मात्र ज्या टीमच्या जास्त विकेट गेल्या असतील ती टीम पराजित असेल आणि ज्या टीमच्या कमीत विकेट असतील ती टीम मात्र विजयी असेल. असे जे काही नियम आहेत ते पहिल्या मॅचपासून खऱ्या अर्थानं तुमच्यापर्यंत पोहोचवले गेलेत. फ्रीटचा बॉल खऱ्या अर्थाने इथून निर्धाव फेकला. यशनं आपल्यासाठी यश मिळवून आणलं. 29 धावा धावफलकावरती आहेत. प्रकाश पारधी ऑन स्ट्राईक आहे. संपूर्ण लक्ष लागून राहिलंय ममदापूर टीमचं प्रकाश पारधीकडे कारण की त्यानं आता कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करायला सुरुवात केली आहे यशच्या विरोधामध्ये. यावेळी अगदी आपण पाहता पुन्हा एकदा नो बॉल. इथे ओर चुकीची फेकी ओर थ्रोच्या धावा धावफलकामध्ये ऍड होतील. पुन्हा एकदा नो बॉल आला. नो प्लस 2 अशा 3 धावा धावफलकावरती ऍड होतील आणि या 3 धावा ऍड झाल्यानंतर धावफलक आता जाऊन पोहोचता ते 32 वरती. जिथे खऱ्या अर्थानं एक मोमेंटम हवा होता ममदापूर टीमला तो मोमेंटम मिळाल्यानंतर आता एक चांगले टोटल खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 32 धावा धावफलकावरती आल्यात. अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे. गोलंदाज इथून चुकी करतोय. ज्या प्रकारे खऱ्या अर्थानं 4 षटकांमध्ये गोलंदाजी झाली आहे ओम साईराम प्रसन्न बरई टीमची
शेवटच्या षटकामध्ये चुकी करताना यश आपल्याला पाहायला मिळतोय. असं वाटलं होतं यश जाबेली गोलंदाजीसाठी आला, आपल्या टीमसाठी भरभरून यश आणेल, परंतु ते त्याच यशनं मात्र इथं चुकी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं रिटर्न क्रिजचे नो बॉल आपण पाहता. आमच्या पंचांचं खऱ्या अर्थानं खास करून कौतुक करूया, कारण की त्यांनी मात्र प्रत्येक डिसिजन या ठिकाणी योग्य दर्शवला. मनापासून त्यांचं खऱ्या अर्थानं कौतुक. या स्पर्धेमध्ये आमचे तिन्ही ऑफिशियल आपण पाहताय त्यांची मेहनत या स्पर्धेसाठी. यश पुनश्च एकदा रेडी झाला. आउटसाइड दी ऑस्टम. पंच सांगतात इट्स अ व्हाईट बॉल. आता बचाव करायचा आहे, स्वतःचा बचाव करायचा आहे त्याला. त्याच्यासाठी मात्र थोडंसं बाहेर बॉल टाकला जातो. इथून मात्र फलंदाजांपासून थोडासा दूर, परंतु जास्तीचा बाहेर गेला आणि त्यानंतर अगदी आपण पाहताय एक्स्ट्राची धाव आली. धावफलक आता जाऊन पोहोचतोय ते 33. एकच बॉल या षटकातील आतापर्यंत समाप्त झालाय आणि तो एक बॉल समाप्तीसाठी त्यानं आतापर्यंत 4 बॉल फेकलेत. इथे आणखीन एक चांगला बॉल पाठीमागे खेळायचा होता. वेकंड एरिया आहे, माहिती आहे या ठिकाणी आपण पाहताय प्रकाश पारदीला, परंतु इथे मात्र थोडंसं चकमा दिला गोलंदाजांना देखील. थोडंसं कमी गतीने टाकला होता, फिंगर रोल केले, अगदी यस्तांवरतून हा बॉल निघून गेला. आणखीन एक चांगला बॉल. पहा, आधी जे झालं ना त्याचं मला फरक पडत नाही, परंतु आता मला जे काय करायचं आहे ना त्याच्याकडे माझं लक्ष खऱ्या अर्थानं मी केंद्रित करेन. आणि त्यानं मात्र समोर कोणता फलंदाज आहे ते पाहायला मात्र त्याने सोडून दिला आणि इथून चांगली गोलंदाजी करायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत 3 बॉल त्यांना टाकलेत, 3 बॉल खऱ्या अर्थानं निर्धाव आलेत. धावफलक अगदी आपल्याला पाहायला मिळतोय 33. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे या षटकातील. प्रकाश पारदी चुकी करतोय मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस बॉल होता, फुलटॉस बॉल अपील पंचांकडे. पंच सांगतात इथून मात्र ऑप्शन मिस करतोय. दुसऱ्या धाबेसाठी पलटलेत. कदाचित दुसरी धाब इथे मात्र चुकीची ठरली आहे आणि इथून फलंदाज बाद होतोय. प्रवीण, एक धाव कंप्लीट झाली, परंतु दुसऱ्या धाबेसाठी फलंदाज बाद झाला प्रवीण. स्ट्राईक हवी होती प्रकाश पारधीला. असं वाटलं होतं प्रकाश पारधीला की प्रवीण स्ट्राईक वरती थांबेल, मी तिथपर्यंत पोहोचेल, परंतु त्याच वेळी प्रवीणने देखील स्ट्राईक सोडली आणि लगेच प्रकाशने मात्र आपल्या स्वतःला त्या ठिकाणी थांबवलं आणि विकेट मात्र आली ती प्रवीणची. मैदानाच्या आतमध्ये 6व्या क्रमांकावरती आपण पाहताय वसीम आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळतील. 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि धावफलक जाऊन पोहोचला ते 34. धावा धावफलकावरती. पहा पुनश्च एकदा बऱ्याचशा स्पर्धेमध्ये आपण पाहताय ज्यावेळी मॅच टाय होते त्यावेळी सुपर ओव्हर असते, कुठे खऱ्या अर्थानं कंपल्सरी चेस असतो, परंतु आपल्या या स्पर्धेमध्ये ज्या टीमच्या कमीत कमी विकेट असतील ती टीम त्या ठिकाणी विजयी असेल. याच्याकडे देखील लक्ष केंद्रित करा, म्हणजे ज्या आपण सॅक्रिफाईस विकेट करतो त्या देखील फार महत्त्वाच्या असतील जर का मॅच टाय झाली. चला जास्त वेळ घेऊ नका, 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 34वा धावफलकावरती आहेत. साईकवरती आपण पाहताय वसीम 6व्या क्रमांकावरती लेफ्टी बॅट्समन. ऑन साईडला खेचायचा होता, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. कमबॅक केलं गोलंदाज यशनं. यश आपल्याकडे खऱ्या नो बॉल. डॉट बॉल जरूर फेकले जात आहेत, परंतु रिटर्न क्रीज त्याचं भानच राहत नाहीये गोलंदाजाला आणि तिथे मात्र चुकी त्याच्याकडनं होताना पाहायला मिळते. हा नो बॉल आला आणि 35 धावा धावफलकावरती. 2 बॉल अजून टाकावे लागतील. नेक्स्ट बॉल असेल फ्री हिटचा. फलंदाज वसीमसाठी. डावकरी हाताचा फलंदाज आहे वसीम. 6व्या क्रमांकाचा हा फलंदाज पाहायला मिळतो. फुलर लोअर फुल टॉस. पंच सांगतात यस, फलंदाज बाद. प्रकाश पारदी. मोठी विकेट आली आहे बमदापूर टीमची. डीजे
फलकापती आलात. 38 धावसंख्येचं टार्गेट असेल ते ओम साईराम मध्ये त्यांचा आवाज तुम्ही जरूर ऐकणार आहात. आणि ते आता मात्र टॉससाठी त्या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये जोडले जातील आणि मायक्रोफोनवरती जोडले जातील. सूरज आतमोडे सर, थँक्यू. राजारामजी भुसाळ यांच्याकडून पारितोषिक आहे. कोणत्याही बॅटरनं लगातार 2 षटकार जरी ठोकले तरी 500 रुपयाचं कॅश प्राईज असेल. हॅलो, नेक्स्ट मॅच शिवसाई शेलू संघानं टॉस जिंकलेला आहे आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारला आहे. अग्रिसेना भडवळ टीमला नेक्स्ट मॅचमध्ये पहिल्यांदा बॅटिंग करायची आहे. जयराम 11 वरई यांच्यासमोर टार्गेट ठेवण्यात आले 38 रनचं. 30 बॉलमध्ये 38 धावांचा टार्गेट आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये 7.60च्या ॲव्हरेजने म्हणजे जवळजवळ 8च्या ॲव्हरेजनं धावा जमा करायच्या आहेत त्या वरई संघाला. आणि आघाडीची जोडी आपण खेळपट्टीवरती येत असताना पाहतोय. संदेश आणि नागेश ही आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल होते.
38 धावा वाचवत असताना पहिलं षटक घेऊन येतोय तो मोहन पारधी. बॅटिंग करत असताना मोहनची बॅट आज चालली नाही आहे, परंतु बॉलिंग त्याला चांगली करावी लागेल. समोर आहे तो संदेश पाटील, संदेश हा खेळाडू आणि संदेश ठाकरे आणि दुसऱ्या बाजूला नागेश जाधव ही आघाडीची जोडी. आणि पहिलं षटक घेऊन येतो आहे तो मोहन पारधी. 38 धावा वाचवत असताना पहिलाच बॉल लेग स्टंपच्या बाहेर पाठीमागून आतमध्ये आणण्याचा प्रयत्न आणि वाईड बॉलचा इशारा आलाय. वैभव पाटील सर आहेत मेन पंच, प्रशांत तांडेल सर आहेत स्क्वेअर लेग पंच आणि विशाल पाटील सर आहेत तिसरे पंच. वाईडनं सुरुवात झाली आहे, धावांचं खातं उघडलं गेलंय. 30 बॉलमध्ये 37चं टार्गेट असेल. आता यावेळेला पायावरती आदळला, पंच दाखवत आहेत विकेट मिसिंग आहे. स्टंप सोडून जाणारा हा बॉल आहे आणि अपील फेटाळत असताना जोरदार अपील पाहायला मिळालं. कमी रनअप आहे मोहनचा, परंतु एकाच टप्प्यावरती चेंडू फिरवण्यामध्ये तो माहीर आहे. आणि पहिला वाईड बॉल आणि त्यानंतर डॉट बॉल त्याचा पाहायला मिळाला. पहिला बॉल आलाय डॉट. समोर खेळलेत संदेश ठाकरेचा तडाखा सरळ जातोय, मंचाला दिलेली ही सलामी. पहिला षटकार. हायवे लगत बऱ्याचशा बाईक आणि कार पार्क केलेल्या आहेत. त्या सगळ्यांना मी विनंती करतोय की ग्राउंडच्या उजव्या बाजूला बरीचशी पार्किंगची व्यवस्था आपल्याला करण्यात आली आहे. त्या ठिकाणी आपल्या कार किंवा दुचाकी ज्या आहेत त्या पार्क करा, कारण वाहतुकीला कोणत्याही प्रकारचा अडथळा नको आहे. आपणाला विनंती करण्यात येते आयोजकांच्या वतीनं. संदेशसाठी हा चांगला बॉल होता. टप्पा पडल्यानंतर वळण घेणारा बॉल विथ द टर्न खेळण्याचा प्रयत्न. संदेश बीट झालेत. 38 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिला बॉल वाईड होता, तदनंतर डॉट बॉल आला. दुसऱ्या बॉलवरती षटकार पाहायला मिळाला आणि आता मोहन पारधीचं कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, बीट झाले. पंचांकडे अपील केलं जातं आहे. अपील फेटाळत असताना 2 लाऊड अपील आपल्याला या मॅचमध्ये या इनिंगमध्ये पाहायला मिळाल्या. मोहन आणि संदेश ठाकरे यांचं बॅटल मैदानामध्ये सुरू आहे. एक षटकार जरूर ठोकलाय संदेशनं, परंतु मोहनचा देखील तितकंच कमबॅक या मॅचमध्ये या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. समोर खेळलेत मिड विकेटला, बरीच मोठी गॅप आहे. संदेशच्या बॅटमधून येतोय आणखीन एक दर्जेदार दमदार चौकार. अडतीस धावांचा पाठलाग करत असताना पॉवर प्लेमध्ये चांगली सुरुवात केली आहे. चांगले दमखम दाखवतोय तो संदेश. मोहनच्या विरोधामध्ये 2 स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आलेत. हा स्लायडर होता, फुलर लेनचा पिक केलंय. समोरच्या रिजनमध्ये ड्राईव्ह करत असताना क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न फसला आणि मिळाल्या त्या 4 धावा. कमॉन डीजे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. संदेश चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. त्याच्या बॅटमधून एकूण धावा आल्या त्या 14. एकूण संघाच्या धावफलकावरती 15 धावा आहेत. 24 बॉलमध्ये 23 धावांची गरज आहे वरई संघाला जिंकण्यासाठी. मोहन पारधीचं पहिलं षटक थोडंसं महागडं पाहायला मिळालं आणि या मॅचमध्ये परत येण्यासाठी एक चांगल्या षटकाची अपेक्षा असेल ती गोलंदाजी करणाऱ्या ममदापूर टीमच्या कॅप्टनला. संदीपच्या हातामध्ये षटक देण्यात आलंय. अनुभवी खेळाडू आहे, बरीच वर्ष क्रिकेट खेळलेत आणि तो अनुभव आता या मैदानावरती दाखवावा लागेल. हॅलो चेक. या ठिकाणी पाहुणे उपस्थित होत आहेत. आदरणीय मयूरदादा शिंदे, अमोलदादा खोपकर, आशिष सुर्वे, सिद्धेश मगर
आणि त्याचबरोबर ऋषी साळुंके या सर्व पाहुण्यांना विनंती असेल की आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आयोजक विनंती करत आहेत की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. संदीपच्या विरोधामध्ये नागेशनं समोर खेळलेत. स्क्रीनच्या समोर फिल्डिंग पाहायला मिळाली. एकच धाव मिळते. 24 बॉलमध्ये 23 धावा. 23 बॉलमध्ये आता 22चं समीकरण असेल. 16 धावा धावफलकावरती लागल्यात. चांगली बॅटिंग करतोय संदेश. खरं तर या वरई संघाचा एक हुकुमी खेळाडू म्हणून या खेळाडूचं नेहमीच नाव घेतलं जातं. कर्जत प्रीमियर लीगमध्ये देखील या खेळाडूचा दर्जेदार खेळ आपण बऱ्याच वेळेला पाहिला आहे आणि वरई संघासाठी बरीचशी मैदानं या खेळाडूनं गाजवली आहेत आणि तोच खेळ या मैदानावरती करत असताना परंतु दुसऱ्या बाजूला संदीपला चांगली बॉलिंग करावी लागेल. चोवीस बॉलमध्ये 23ची गरज होती. पहिल्या बॉलवरती सिंगल. आता बॅकफुटवरून कट करण्याच्या प्रयत्नामध्ये बेट झालाय. 22 बॉल 22चं समीकरण जिंकण्यासाठी बाळा मोरे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. तर दादाला विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. बाळा दादा मोरे. संदीप चांगली बॉलिंग करतायत. अनुभव आहे. बरीच वर्ष क्रिकेट खेळलेत. त्या अनुभवाचा वापर करतायत. संदेशनं पण चांगल्या बॉलला सन्मान देत असताना समोरच्या रिजनमध्ये एक ड्राईव्ह स्ट्रोक दाखवला. एक धाव त्याच्या बॅटमधून आली. 21 बॉल आणि 21ची गरज आहे. एकूण धावसंख्या झाली आहे ती 17. संदीप चांगली बॉलिंग करतायत आणि खरं तर विकेटच्या शोधामध्ये आहे. हाफ ट्रॅकर बॉल यावेळेला टॉस केलाय. इनसाइड आउटचा दर्जेदार स्ट्रोक जातोय. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. नागेश जाधवच्या बॅटमधून येतोय पहिला चौकार. बॉल होता. आखूड बॉल होता. लेंथ बॉल होता आणि बराचसा वेळ मिळाला बॅटर नागेशला आणि त्याच्यावरती मोठा स्ट्रोक पाहायला मिळाला आपल्याला. खोलवर टप्प्याचा बॉल यष्ट्यांच्या मधोमध प्लम पकडलंय. प्रशांत तांडेल सरांचं बोट आकाशाकडे आणि पहिला बॅटर नागेश. आपला पुढील बॅटर तयार असू द्या. सूचना येते आपणापर्यंत. नरेश मैदानामध्ये दाखल होत आहेत. एकूण धावसंख्या झाली आहे 21. 21 धावा धावफलकावरती आहेत. 17 धावांची गरज आहे. 19 बॉल बाकी आहेत आणि 17 धावांची गरज आहे. नरेश तिसऱ्या क्रमांकावरती आलेत बॅटिंग करण्यासाठी. चांगलं खेळावं लागेल आणि संदीपला पहिली विकेट मिळाली आहे. नागेशला त्यांनी LBW स्वरूपामध्ये बाद केलं आहे आणि आता कमबॅक करण्याची संधी देखील आली आहे ती ममदापूर टीमसाठी. गॅप शॉट पाहायला मिळाला. जबरदस्त स्ट्रोक. बॅकवर्ड पॉईंट आणि कव्हर पॉईंटच्या अगदी मध्ये क्षेत्ररक्षक फंबल झाले. 2 धावा कंप्लीट केल्यात परंतु संदेशनं तिसऱ्या धावेसाठी नकार दिला. त्याला माहिती आहे विकेटवरती थांबणं किती महत्त्वाचं आहे. स्वतःचं विकेटवरती असणं किती महत्त्वाचं आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकानंतर एकूण धावसंख्या आहे 23. येणाऱ्या 18 बॉलमध्ये 15 धावांची गरज असेल. 18 चेंडू 15 धावा. 5च्या ॲव्हरेजनं अस्किंग रेटनं या धावांचा आता पाठलाग करायचा आहे तो बॅटिंग करणाऱ्या वरई संघाला. ममदापूर संघानं खरं तर सुरुवातीच्या काळामध्ये या मॅचमध्ये खूप स्ट्रगल केला धावा जमवण्यासाठी. शेवटच्या 2 षटकांमध्ये फायटिंग टोटल त्यांनी सेट केली. 37 पर्यंत जाऊन पोहोचले
आणि 38 धावा वाचवत असताना पहिल्या ओव्हरमध्ये मोहनची थोडीशी महागडी गोलंदाजी पाहायला मिळाली आणि आता मात्र पुन्हा एकदा मोहनवरती जबाबदारी देण्यात आली आहे. संघातील एक सिनियर खेळाडू आहे, संघातील एक अनुभवी खेळाडू आहे, संघातील एक स्टार खेळाडू आहे, परंतु मोहनचं हे षटक फार निर्णायक असेल. विकेट मिळाली, कमी धावसंख्येचं षटक आलं तर ममदापूर संघाला या मॅचमध्ये शिरकाव करण्याची संधी मिळेल आणि जर 1-2 मोठे फटके आले किंवा 5-10 धावा जरी या मॅच ओव्हरमध्ये आल्या तर बॅटिंग करणाऱ्या वरई संघासाठी ही मॅच पूर्णपणे खुली असेल. 18 चेंडू 15 धावा. क्षेत्ररक्षण विखुरलेलं आहे, क्षेत्ररक्षणाची सजावट करतो आहे तो मोहन पारधी. समोर खेळलेत, लॉंग ऑफला झेल टिपला जातोय आणि गोल्डन विकेट ऑफ द मॅच संदेश हजारे होतोय बाद, संदेश ठाकरे होतोय बाद. अमोलदादा खोपकर, आशिष सुर्वे, सिद्धेश मगर, बाळा मोरे आणि ऋषी साळुंके, आता तुम्हा सर्वांना विनंती असेल की आपण या ठिकाणी उपस्थित आहात. लगेचच आपण या ठिकाणी व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचे आयोजक आपणास या ठिकाणी आमंत्रित करतायत. संदेश बाद झाला. 9 बॉलमध्ये 15 धावांचं योगदान त्याच्या बॅटमधून आपण पाहिलं. क्षितिज हा नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय. 18-15चं समीकरण होतं, 17 बॉल आणि आता 15ची गरज असेल. क्षितिज हा 4थ्या क्रमांकाचा बॅटर आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळेल आणि मोहनला विकेट मिळाली आहे. मोठा फटका मारण्यासाठी त्यानं आमंत्रण दिलं आणि मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये फटका फसला आणि झेल देऊन बाद झाला तो संदेश. 18 चेंडू 15चं समीकरण, 17 चेंडू 14 धावांचं समीकरण. मिळालेला मोमेंटम मोहन पारधी पकडणार का, याकडे मात्र लक्ष असेल. फिरून खेळण्याचा प्रयत्न, शरीरावरती चेंडू आदळला. ही मोहनची खासियत आहे, कधी कमी गतीनं चेंडू टाकतो, कधी रॅपिड बॉल टाकतो आणि एकाच टप्प्यावरती चेंडूला दोन्ही बाजूला वळवण्याचं कौशल्य या गोलंदाजाच्या मनगटामध्ये आहे. फिरवलंय, टप्पा पडल्यानंतर गिरकी घेणारा बॉल, अगदी हातभर वळण घेणारे चेंडू मोहनचे आपल्याला पाहायला मिळतात. लेफ्ट हँडेड बॅटरसाठी हा बाहेर निघणारा बॉल आणि पूर्णपणे बेट केलंय. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, विकेट किपरच्या हाताला बॉल ब्रश झाला. एज लागली होती, कॅच घेण्याची संधी होती, परंतु संधी गमावली आणि पाठीमागच्या क्षेत्ररक्षकानं बॉलला अडवलं. खरं तर 4 धावा त्यानं सेव्ह केल्या. मोहनचा कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं. 4 बॉलमध्ये केवळ एकच धाव आली आहे. 14 बॉलमध्ये 14 धावांची गरज आहे. बॉल टू रन्स असं समीकरण मैदानावरती आता पाहायला मिळतंय वरई संघाच्या विजयासाठी. परंतु दुसऱ्या बाजूनं या 14 धावा वाचवत असताना फार चांगली बॉलिंग मैदानामध्ये करतोय तो मोहन पारधी. स्लोअर बॉल, गती परिवर्तन, जबरदस्त बॉलिंग राहिली आहे. मोहन पारधीच्या गोलंदाजीची दहशत खरं तर आज पाहायला मिळाली. पहिल्या ओव्हरमध्ये महागडं षटक टाकणारा मोहन पारधी आता मात्र आग ओकणारी गोलंदाजी या मॅचमध्ये करत असताना स्लोअर बॉल पिक केलं, परंतु फिल्डर होता. बॉलला अडवत असताना एकच धाव घेतली आहे. चांगला कॉल बॅटरचा आपल्याला पाहायला मिळाला. एका धावेच्या मदतीनं ममदापूर संघ या मॅचमध्ये कमबॅक करताना पाहायला मिळाला, शिरकाव करताना पाहायला मिळाला. 3 ओव्हरनंतर एकूण धावसंख्या आहे ती 25. येणारे 12 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. 18 बॉलमध्ये 15 धावांची गरज होती. मोहन पारधीनं जबरदस्त बॉलिंग केली, 3 धावांचं षटक हाताळलं, 2 धावांचं षटक हाताळलं आणि आता येणारे 18 चेंडू आणि 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 13 धावांची. 12 चेंडू 13 धावा, 6.5च्या अस्किंग रेटनं या धावा जमा करायच्या आहेत आणि जबरदस्त मॅच मैदानामध्ये रंगली जाते. हे षटक फार निर्णायक असेल. मागच्या षटकामध्ये मोहन पारधीनं मॅचमध्ये शिरकाव करून दिला ममदापूर संघाला.
एका बाजूनं पुन्हा घेऊन आलाय तो या मॅचमध्ये, परंतु या ओव्हरवरती सगळं काही निर्भर असेल. एक मोठा फटका बॅटिंग करणाऱ्या वरई संघाला या मॅचमध्ये सामना सोप्पा करून देऊ शकतो, आव्हान खुलं करून देऊ शकतो. आणि जर 1-2 विकेट मिळाल्या, कमी धावसंख्येचं 5-6-5 किंवा त्यापेक्षा कमी धावसंख्येचं जर षटक आलं तर मात्र शेवटच्या षटकामध्ये ममदापूर संघासाठी एक कॉन्फिडन्स घेऊन धावा वाचवण्यासाठी पाठबळ राहील. 12 चेंडू 13 धावा. बारा चेंडू 13 धावा. क्षेत्ररक्षणाची सजावट केली जाते. क्षितिज आणि नरेश खेळपट्टीवरती उभे आहेत. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय, शॉट एक्स्ट्रा कव्हरला सिंगल कंप्लीट केली आहे, चोरटी धाव कंप्लीट केली आहे. 11 बॉलमध्ये 12 धावांची गरज आहे. जबरदस्त मॅच मैदानामध्ये रंगली जाते. असं वाटलं होतं पहिल्या ओव्हरनंतर सामना एकतर्फी असेल, सामना सहज जिंकलेल बॅटिंग करणारी वरई टीम, परंतु काय फाईट दिली आहे तिसऱ्या षटकामध्ये मोहन पारदीनं. 11 बॉल 12ची गरज आहे. प्रवीणच्या हातामध्ये ममदापूर संघाचं भवितव्य देण्यात आलंय. चांगली बॉलिंग प्रवीणला आता करावी लागेल. आणि दुसऱ्या बाजूला आपण बॅटर पाहतोय क्षितिज आणि नरेश सिंगल डबल्सनं सामना सोप्पा करण्याचं काम करतायत. कोणत्याही प्रकारची रिस्क घेत नाही आहेत. सिंगल डबल्सनं स्वतःवरचं दडपण देखील कमी करतायत. फुलटॉस बॉल सरळ बॅटनं समोर खेळलेत. क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव मिळतीये. 10 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. सामना कोण जिंकेल सांगणं फार कठीण आहे. एक मोठा फटका बॅटिंग करणाऱ्या टीमला पूर्णपणे विजयाच्या जवळ नेऊन ठेवू शकतो आणि 1-2 विकेट बॉलिंग करणाऱ्या ममदापूर संघाला या मॅचमध्ये मजबूत स्थितीमध्ये घेऊन जाऊ शकतात. 10 चेंडू 11 धावांची गरज. चांगला फटका गॅपमध्ये, परंतु क्षेत्ररक्षक आहे, एक धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि काय घडतंय मैदानामध्ये. मोठ्या सामन्यामध्ये मोठ्या मॅचमध्ये खेळत असताना अशा प्रकारच्या घटना अशा प्रकारच्या दुर्घटना होत असतात आणि सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. या 2 धावांच्या मदतीनं एकूण धावसंख्या झाली आहे ती 29. येणारे 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 9 धावांची. सिंगल होती, रनआउटची संधी होती, परंतु गॅदरिंगमध्ये क्षेत्ररक्षक चुकला आणि 2 धावा मिळाल्या त्या बॅटिंग करणाऱ्या वरई संघाला. 9 चेंडू 9 धावा. जबरदस्त मॅच मैदानामध्ये रंगली जाते. प्रत्येक बॉल नंतर क्षेत्ररक्षणाची सजावट बदलवली जाते. चांगला बॉल, प्रत्येक डॉट बॉल बॉलिंग करणाऱ्या टीमचा कॉन्फिडन्स वाढवणारा असेल आणि मोक्याच्या क्षणाला विकेट जातीये. मॅचमध्ये ट्विस्ट निर्माण होतोय. 8 चेंडू 9 धावांची गरज असेल. कमॉन डीजे. धावांची गरज. रोहन मांडे बॅटिंग करण्यासाठी मैदानामध्ये दाखल होतोय. स्ट्राइक रोटेट करण्याच्या प्रयत्नामध्ये विकेट सॅक्रिफाईस केली यावेळेला बॅटर नरेशनं. क्षितिज खेळपट्टीवरती उभा आहे, सेट झालेला आहे. 2 धावा त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्यात. रोहन मांडे 5व्या क्रमांकावर मैदानामध्ये दाखल झालाय. 8 चेंडू 9 धावा. प्रत्येक डॉट बॉल बॉलिंग करणाऱ्या ममदापूर संघाचा कॉन्फिडन्स वाढवणारा असेल आणि इथून पुढे प्रत्येक धाव ही बॅटिंग करणाऱ्या वरई संघाची कॉन्फिडन्स वाढवणारा असेल. दर्जेदार चेंडू. अगदी शेवटच्या क्षणाला स्कूप करण्याचा प्रयत्न, सुपला फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र फसला. 7 चेंडू आणि 9 धावांची गरज. 15 धावांची गरज होती 18 बॉलमध्ये. आता 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 धावांची गरज. जबरदस्त मॅच मैदानामध्ये.
चेंडू पायावरती आदळला. पंचांकडे अपील. एक धाव कंप्लीट केली आहे. लेग बाईचा इशारा आलाय. 6 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. गरज आहे. 18 चेंडू 15 धावांची गरज होती. मोहन पारधी आला. संकटमोचक ठरला. मोक्याच्या क्षणाला जेवढं मोठं या खेळाडूचं नाव आहे तितकी दर्जेदार कामगिरी आपण पाहिली. तदनंतर प्रवीण आला. त्यानं स्वतःवरती जबाबदारी स्वीकारली. 4 धावांचं षटक हाताळलं आणि आता येणारे 6 चेंडू असतील आणि जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. 5 धावा मागच्या ओव्हरमध्ये आल्या. 1 धाव लेगबाईची होती. प्रवीणनं 4 धावा दिल्या. 6 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. आणि या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांच्या वतीनं या आकर्षक अशा ट्रॉफीज आपण पाहतो आहे त्या ट्रॉफी स्पॉन्सर करणारे मयूर कारचे आदरणीय मयूरजी शिंदेसाहेब यांचं या व्यासपीठावरती आगमन झालं आहे. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आहे. आणि ही वरई गावाला सजलेली क्रिकेटची पंढरी आणि विठुरायाची जी मूर्ती आपण पाहतो आहे जी आम्हाला पुरस्कृत केली आहे जयवंतजी साळुंके यांनी, त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आहे. या आयोजनासाठी राज दुर्गे, अनिलजी बनोटे यांचं देखील मोलाचं सहकार्य लाभलं आहे. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आहे. दीपकजी खडे, धनाजी झांजे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं आहे. या आयोजनामध्ये त्यांचं देखील मोलाचं सहकार्य लाभलं आहे. या सगळ्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूयात. कबीर अत्तारी, कबीर अत्तारी यांनी जर हा सामना जिंकवला तर कोतवालवाडी प्रॅक्टिस ग्रुप यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. 6 चेंडू 8 धावा. ममदापूर संघाचं भवितव्य कबीर अत्तारींच्या हातामध्ये. दुसऱ्या बाजूला क्षितिज आणि रोहन. पहिलाच बॉल या वेळेला पाठवलाय. वरई गावाच्या दिशेने ठोकतोय षटकार. खराब बॉल, त्याला पनिशमेंट दिली. संत ज्ञानेश्वर महाराज स्टँड मध्ये बॉलला पाठवलं आणि काय दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळाला. कबीर अत्तारींच्या विरोधामध्ये असं वाटलं होतं सामना अगदी शेवटच्या बॉलपर्यंत जाईल, परंतु हा सामना पहिल्याच बॉलमध्ये खुला केला बॅटर क्षितिजनं आणि विजयाचा एक नवा क्षितिज घेऊन आलाय बॅटिंग करणाऱ्या वरई संघासाठी. काय दर्जेदार खेळ पाहायला मिळाला. 5 चेंडू आणि 2 धावांची गरज. 18 बॉल आणि 15चं समीकरण होतं. 6 बॉल 8चं आलं आणि आता 5 बॉल 2. वाईड बॉल. आता 1 धावेची गरज आहे. सामना ज्या ज्या वेळेला बरोबरीमध्ये सुटेल या स्पर्धेमध्ये त्या वेळेला दोन्ही टीमच्या विकेट ग्राह्य धरल्या जातील. ज्या संघाच्या विकेट कमी असतील तो संघ त्या सामन्यामध्ये विजयी असेल. समोरच्या रिजनमध्ये या फटक्याची गरज होती का आणि हा विजयी फटका. 1 धावेनं हा सामना जिंकलाय. या धाव कंप्लीट करून हा सामना जिंकलाय वरई संघानं. वरई संघाचं मनपूर्वक अभिनंदन आणि त्याचबरोबरीनं ममदापूर संघाला देखील पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. नक्कीच. आणि आपण या ठिकाणी पाहतोय आदरणीय राजारामजी भुसाळ साहेब देखील उद्या येणार आहेत या स्पर्धेची मजा घेण्यासाठी. सरपंच राजारामजी भुसाळ साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. खूप सारे कॅश प्राइज ज्यांनी या ठिकाणी या स्पर्धेसाठी लावलं होतं आणि उद्या देखील ते नक्कीच अगदी वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी येतील. मयूर कारचे सर्व आदरणीय मयूरजी शिंदे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. त्याचबरोबर अमोलदादा खोपकर असतील, आशिष सुर्वे, सिद्धेश मगर, ऋषी साळुंके आणि त्याचबरोबर बाळा मोरे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्हा सर्वांना आपण या ठिकाणी उपस्थित झालात आणि